आजचा बीड बंद तुर्तास स्थगित करण्यात आला। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाच्या निषेधात बीड बंदची हाक देण्यात आली होती। सर्व मराठा आंदोलकांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे। मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली। शिवराज दिवटेला 10 ते 15 जणांकडून मारहाण करण्यात आली आहे। शिवराजवर अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सूरजला मारायला कोण कोण याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आहे आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळे भांडण झालेलं नाही। आता त्याचं नेमकं कारण काय ते काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतील। ओके, धन्यवाद। बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपींचा आणखी एक व्हिडिओ समोर आला। या आरोपींनी परळी तालुक्यातील नंदागवळी इथे एका युवकाला मारहाण केली होती। आरोपींचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे। बीडमधील विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये काय होणार याकडे लक्ष लागलंय। पुरंदर विमानतळ भूसंपादन बाधित शेतकऱ्यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना फोन केला। मात्र फडणवीसांचा फोन व्यस्त आल्यानं त्यांनी अजित पवार यांना फोन लावून त्यांच्याशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अशा सूचना अजित पवारांना केल्या। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले। अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी इथे बच्चू कडू आज आंदोलन करतील। शिक्षकांच्या वतीनं बच्चू कडू सरकारच्या आदेशाची होळी करून आंदोलन करणार आहेत। ठेकेदार कधी राजकारण करू शकत नाही अशी खोचक टीका शेकापचे जयंत पाटील यांनी नाव न घेता पंडित पाटील यांच्यावर केली। पंडित पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। केईएम रुग्णालयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 13 वर्षीय मुलीचा आणि 59 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। मात्र या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नाही तर इतर गंभीर आजारामुळे झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनानं केलेला आहे। राज्यामध्ये आजपासून मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली। विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागामध्ये जोरदार सरी बरसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे। दरम्यान राज्यातील 14 जिल्ह्यांना 19 ते 22 मे दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिलाय। राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। रविवारी बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस झाला। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 4 दिवस हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसासह वादळी वारे सुद्धा वाहतील अशी शक्यता आहे। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला गेलाय। यंदाच्या उन्हाळी हंगामामध्ये एप्रिल अखेरपर्यंत राज्यात पावसाची 90 ते 96% तूट होती। मात्र ती मे महिन्यातील अवघ्या 18 दिवसातल्या पावसानं भरून निघाली। 18 मे अखेर 40 मिलीमीटर म्हणजे तब्बल 134% जास्त पाऊस झालाय। मुंबई पुणे शहरामध्ये होणाऱ्या अतिवृष्टीचा अंदाज घेण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या आणि यंदाच्या मान्सून हंगामापासून त्या कमी होतील अशी आशा आहे। कारण सप्टेंबर 2024 मध्ये एक्स बँड रडार बसवले गेले आणि त्यामुळे मुंबई जलमय होण्याच्या किमान 5 ते 6 तास आधी हा अंदाज मिळेल आणि हेच रडार पुणे आणि कोकणातला सुद्धा काही भाग कव्हर करणार आहे। पुण्यामध्ये अवकाळी पावसानं विक्रमी हजेरी लावली। शहरामध्ये 183% जास्त पाऊस झाला। शिवाजीनगरला एकाच दिवशी 34 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे। पुढील 4 दिवस धुळे आणि नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा इशारा दिला गेलाय। या दोन्ही जिल्ह्यांसाठी 22 मे पर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। घाट विभागात मेघगर्जनांसह 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील अशा अंदाजात पाऊस पडण्याची शक्यता आहे। जालन्याच्या घनसावंगीतील राजे गावात जोरदार गारपीट झाली। जोरदार वादळी वाऱ्यामुळे वजर सराटीसह अनेक गावांमध्ये झाडं उन्मळून पडली। या अवकाळी पावसाचा फटका पिकांसह फळबागांना सुद्धा बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। नाशिक जिल्ह्यासह शहरामध्ये गेल्या 2 आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। परिणामी भाजीपाल्याची आवक घटल्यानं येत्या काही दिवसात दरामध्ये वाढ होण्याची शक्यता विक्रेते वर्तवत आहेत।
नाशिकच्या वाळवीर इथे शासनानं टँकरनं पाणी पुरवठ्यासाठी मंजुरी दिली. त्यानुसार ग्रामस्थांना नियमितपणे पाणी पुरवठा होणं अपेक्षित आहे. मात्र डिझेलला पैसे नाहीत असं सांगून टँकर चालकांनी पाणी पुरवठा बंद केलाय. त्यामुळे आता महिलांवर पुन्हा एकदा पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. वित्तीय संस्थांनी अर्थसहाय्य केलेल्या जवळपास 47 योजनांपैकी 23 ठिकाणी विकासक नियुक्त करण्यात आले आहेत आणि मुंबईतील 27,000पेक्षा जास्त झोपडीधारकांचं पुनर्वसन त्यामुळे मार्गी लागणार आहे. 23 योजनांमध्ये नवे विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच विलंबानं तिकीट घेणाऱ्यांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲप ऑनलाईन तिकीट प्रणाली विकसित केली जाईल. या ऑनलाईन ॲपला तांत्रिक अडचण आली किंवा सुट्ट्या पैशांवरून वाद झाला तर त्या गोष्टी होऊ नयेत म्हणून अत्याधुनिक ई मशीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागपूर शहरातील ग्रीन इमारतींना मालमत्ता करामध्ये आता 20% सवलत मिळणार आहे. पर्यावरणपूरक इमारतींच्या बांधकामांना अधिक चालना देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं हा निर्णय घेतला. ही सुविधा प्राप्त करण्यासाठी मनपाच्या कर विभागात अर्ज करावा लागतो. मुंबईसह राज्यभर 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी असलेलं संकेतस्थळ आजपासून खुलं होत आहे. पहिले 2 दिवस सरावासाठी असतील आणि 21 मे पासून प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज करता येईल. 11वीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करणं अनिवार्य आहे. संपूर्ण राज्यभरात यंदा प्रथमच 11वी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. यावर्षी 10वीला उत्तीर्ण झालेल्या 14 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी 20 लाखापेक्षा जास्त जागा आहेत आणि यंदाच्या 10वीला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा 6 लाख जागा जास्त आहेत. सीबीएसई संलग्न शाळांमध्ये लवकरच शुगर बोर्ड स्थापन होणार आहे. मुलांमध्ये मधुमेहाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत सीबीएसईनं हे निर्देश जारी केलेत. गेल्या दशकामध्ये मुलांमध्ये टाईप 2 मधुमेहात लक्षणीय वाढ झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये राज्य शासनातर्फे केशरी शिधापत्रिका धारकांना 24,236 मेट्रिक टन साखरेचं वाटप केलं गेलं. शासनाच्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारक कुटुंबांना साखरेचं वाटप केलं जाते. या योजनेनुसार कुटुंबाला दरमहा 1 किलो साखर सवलतीच्या दरात वितरित केली जाते. दहिसरच्या गणपत पाटील नगरमध्ये 2 कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये 6 जण जखमी झालेत. कुटुंबियांच्या जुन्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती आहे. नागपूरच्या अभ्यंकर नगर आणि सक्करदरा परिसरातील विविध घटनांमध्ये 2 दुचाकी आणि 1 कार जळून खाक झाली. पहाटे दुचाकींना आग लागल्याचं लक्षात येताच तात्काळ त्याविषयी अग्निशमन दलाला कळवलं गेलं आणि त्यानंतर अग्निशमन दलानं धाव घेत आग आटोक्यात आणली. सोलापुरातील आगीमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला. सोलापुरातील आगीत अडकलेल्या 5 जणांना बेशुद्ध अवस्थेत अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं. मागच्या जवळपास 13 तासापेक्षा अधिक वेळ कारखान्यामध्ये आग धुमसत होती. सोलापूरमध्ये मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केली जाणार आहे. पंतप्रधान मोदींकडून सुद्धा मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर झाली आहे. नागपूर अपात्र शिक्षक नियुक्ती घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. डीसीपी राहुल मदने यांच्या नेतृत्वात एसआयटी शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी होणार आहे. एसआयटीमध्ये सदर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे आणि सायबर पोलिसांचा सुद्धा समावेश आहे. नाशिकच्या नामपुरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. स्मशानभूमीतून मृत महिलेच्या अस्थी आणि राख अज्ञातांनी चोरल्याची खळबळजनक घटना घडली. चोरट्यांनी सोन्याच्या लालसेपोटी राख चोरल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. 13 कोटींच्या एमडी ड्रग्जसह 5 जणांना परिमंडळ 6च्या एटीएस आणि आरसीएफ पोलिसांच्या संयुक्त पथकानं अटक केली. गेल्या 2 महिन्यांमध्ये या पथकानं मुंबईसह नवी मुंबईमध्ये ही कारवाई केली आहे. 19 मार्चला या पथकानं एका तरुणाला एमडी ड्रग्जसह अटक केली होती. गडचिरोली महामार्गावर यू टर्न घेत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भरधाव टिप्परनं दुचाकीला धडक दिली आणि एकाचा जागीच मृत्यू झाला. 1 जण गंभीर जखमी झालाय. भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील पालोरामध्ये ही घटना घडली. घटनेमध्ये आशिष वाल्देचा मृत्यू झाला. गणेश साठवणे गंभीर जखमी आहे. टिप्पर चालक मात्र घटनास्थळावरून फरार झालाय. पोलीस त्याला शोधतायत. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये पाचाने गावातील खाणीमध्ये एका 9 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला.
खाणीमध्ये पोहायला गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं हा मुलगा बुडाला. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा युद्धकाळात सुद्धा पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचं उघड झालं. भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरू असताना ज्योती मल्होत्रानं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना थेट संपर्क केला होता, अशी माहिती SP शशांक कुमार सावंत यांनी दिलेली आहे. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसोबतच चीनसाठी सुद्धा हेरगिरी करत असल्याचा संशय वर्तवला जातोय. ज्योती मल्होत्रा पाकिस्ताननंतर चीनला सुद्धा गेली होती. यावेळी ती चीनच्या खुफिया अधिकाऱ्यांना भेटली का याचाही तपास सुरू असल्याची माहिती हरियाणाच्या हिसार पोलिसांनी दिली आहे. युट्यूबर ज्योती मल्होत्रानंतर आता तिची मैत्रीण प्रियंका सेनापतीची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. प्रियंका सेनापती ही ओडिशाच्या पुरीमध्ये राहणारी युट्यूबर आहे. प्रियंका सुद्धा ज्योतीबरोबर पाकिस्तानला गेली होती, त्याच्यामुळे तिचीही चौकशी केली जाते. ज्योती मल्होत्रानं पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ यांची भेट घेतली. मरियम शरीफ यांचा इंटरव्ह्यू केल्याचंही आता उघड झालंय. उत्तर प्रदेश ATSनं रविवारी एका मोठ्या कारवाईत रामपूर इथल्या रहिवासी असलेल्या शहजाद या व्यक्तीला अटक केली. मुरादाबादमध्ये ही कारवाई झाली. शहजादवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI साठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. त्यानं गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे. परराष्ट्र मंत्री S जयशंकर आजपासून 3 देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. नेदरलँड, जर्मनी आणि डेन्मार्कच्या दौऱ्यावर ते असतील. भारत पाकिस्तान तणावाच्या नंतर S जयशंकर यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाला कसं पाठबळ दिलं जातं याची माहिती जयशंकर दौऱ्यादरम्यान देतील. लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला पाकिस्तानमध्ये ठार करण्यात आलं. अज्ञात हल्लेखोराच्या हल्ल्यामध्ये सैफुल्ला खालिद ठार झालाय. सैफुल्लावर RSS मुख्यालयात हल्ला करण्याचा कट रचण्याचा आरोप होता. सैफुल्ला लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा दहशतवादी असून तो अज्ञाताच्या हल्ल्यात ठार झाला. भारतीय लष्करानं शोपियानच्या DK-पोरा भागातून दहशतवाद्यांच्या 2 साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून 2 पिस्तूल, 4 ग्रेनेड, 43 जिवंत काडतुसं आणि इतर साहित्य जप्त केले. मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यापूर्वी शाह यांच्या विधानावरून कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती. आता आज कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष आहे. पाकिस्तानला नाणेनिधीच्या नव्या 11 अटींची वेसण घातली गेली. भारतासोबतच्या संघर्षानंतर 2.5 लाख कोटी रुपयापेक्षा अधिक म्हणजे 18% जास्त संरक्षण खर्च राखून ठेवा अशा सूचना दिल्यात. तर कृषी उत्पन्नावर सुद्धा कर लावण्यासाठी नवीन कायदे करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात IPLचा सामना असेल. संध्याकाळी 7:30 वाजता सामना होणार आहे. अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर सामना खेळवला जाईल. गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला. तर गुजरातच्या विजयामुळे IPLमध्ये मोठा बदल झालाय. या विजयासह गुजरातचा संघ आता प्ले-ऑफमध्ये पोहोचला. यावेळी कॅप्टन शुभमन गिल आणि साई सुदर्शनच्या दमदार खेळीनं 10 विकेट्स राखून मोठा विजय मिळवला. गुजरातच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्यात. मुंबई इंडियन्सच्या संघाला आता IPLच्या प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरलेले 2 सामने जिंकावेच लागणार आहेत. मुंबईचे पुढील 2 सामने दिल्ली आणि पंजाब सोबत होणार आहेत. बॉलिवूडचे लोकप्रिय गीतकार, लेखक, कवी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. माझ्यासमोर नरक आणि पाकिस्तान 2 पर्याय ठेवले तर मी नरक पर्याय स्वीकारेन असं ते म्हणाले. एका धर्मातले लोक मला काफिर म्हणतात, दुसऱ्या धर्मातले मला जिहादी म्हणतात, अशी खंत यावेळी अख्तर यांनी व्यक्त केली. लोकप्रिय हिंदी गायक सोनू निगम याचा कर्नाटक पोलीस मुंबईमध्ये जाऊन जबाब नोंदवतील. कन्नड भाषेवरील वादग्रस्त विधानानंतर कर्नाटकच्या न्यायालयाच्या आदेशानुसार हा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानं सहकार्य केल्यास दंडात्मक कारवाई होणार नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे. अजय देवगणच्या रेड 2 ने 16व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल 3 कोटींचा गल्ला जमवला. चित्रपट 150 कोटींचं कलेक्शन करेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केलाय. या आठवड्यात कोणताही नवा सिनेमा रिलीज होणार नाही, पण रेड 2 समोर टॉम क्रूजच्या मिशन इम्पॉसिबलचं मात्र आव्हान आहे. भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या कलाकारांमध्ये वाकयुद्ध रंगताना दिसतंय. भगवंत मान हे स्वस्तातले मुख्यमंत्री आहेत या शब्दात पाकिस्तानी कॉमेडियन इफ्तिकार ठाकूर यांनी निशाणा साधला.
सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या भूमिका असलेला सुपरहिट म्युझिकल सिनेमा हम तुम विषयी दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी वेळीच माहिती दिली. सैफनं साकारलेली भूमिका ऋतिक रोशन, आमिर खान, विवेक ओबेरॉयनं नाकारली होती. मात्र सैफनं ती रंगवली आणि राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळवला, असं कोहली म्हणाले. टिप टिप बरसा पानी या रवीना टंडनच्या गाण्यावर लेक राशा थडानीने ठेका धरला. तर मेरा दिल तोता बन जाए या चंकी पांडेंच्या गाण्यावर लेक अनन्या पांडे थिरकताना दिसली. त्यांनी 23व्या झी सिने अवॉर्ड्समध्ये परफॉर्मन्स सादर केला. राशा लवकरच आझाद सिनेमातून पडद्यावर आगमन करते.